2 डिसेंबरला मतदान झालं होतं. आज 19 दिवसानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आम्ही नागपूरजवळच्या वाडी नगर परिषदेसमोर आहोत. इथे मतमोजणी टेबल क्रमांक, फेरी क्रमांक सगळं लिहिलेलं आहे आणि मुख्य म्हणजे पोलीस विभागाकडनं इथे अनाउन्समेंट केली जाते. पार्किंग कुठे करायचं आहे, वाहतुकीला अडथळा होणार नाही या संदर्भामध्ये जे कार्यकर्ते येतील, उमेदवार येतील त्यांच्यासाठी इथे अनाउन्समेंट करण्यात येत आहे. आणि आतमध्ये नगर परिषदेची इमारत आहे, आपण पाहू शकतो. या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती मतमोजणी होणार आहे आणि त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. आत्ता पोलिसांचा नाश्ता आणि चहा झालेला आहे आणि सगळे आता तयारीला लागणार आहे. तो फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा इथे सज्ज करून ठेवण्यात आलेली आहे. आपण 4थ्या फ्लोअरवर जाऊया आणि पाहूया तिथे मतमोजणीसाठी काय तयारी करण्यात आलेली आहे. आपण खाली एक मिनिट नागपूर. आम्ही 4थ्या मजल्यावर आलेलो आहे. 4थ्या मजल्यावरती मतमोजणीची कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. पोलीस इथे उपस्थित आहेत. आपल्यासोबत रिचा धाबर्डे मॅडम आहेत, ज्या नगर परिषदेच्या CEO आहेत. मॅडम, काय तयारी, काय विशेष तयारी आणि प्रक्रिया कशी असणार? तयारी म्हणजे आम्ही आपल्याकडे 13 प्रभाग आहेत. तर 13 प्रभागांचे आम्ही 13 राऊंड घेणार आहोत. प्रभागने मतमोजणी होणार आहे. म्हणजे एका बूथला एका वार्डसाठी जर 6 बूथ असतील तर 6 टेबल आम्ही ठेवलेले आहेत आणि ती एका वेळेस एकाच प्रभागाची मतमोजणी कंप्लीट होईल. सर्वप्रथम आम्ही टपाली मतपत्रिकेची मोजणी करू. त्यानंतर आम्ही EVM आपलं बॅलेट सी युनिटचं चेकिंग करू. आम्ही प्रत्येक उमेदवारांना प्रतिनिधी नेमून दिलेले आहेत. त्यांच्या प्रतिनिधींनाच फक्त वरती एंट्री आहे. त्यासाठी आवश्यकता म्हणजे खबरदारी म्हणजे आम्ही कुणालाही मोबाईल अलाउड केले नाही, कुठले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आम्ही अलाउड केले नाही, रेकॉर्डिंग डिव्हाइसेस नाही किंवा कुठलीही म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ते वापरणार नाहीत. त्यानंतर प्रत्येकाला जे कॅन्डिडेट सेट केले, कॅन्डिडेटनी आहे आम्ही VM4मध्ये ते मतदान हे करू. जोपर्यंत उमेदवार प्रतिनिधींची खात्री होत नाही तोपर्यंत CU युनिट हे बंद होणार नाही आणि स्ट्रॉंग रूममध्ये जाणार नाही. कारण एकदाच स्ट्रॉंग रूममध्ये गेली CU मशीन तर ती परत येत नाही. त्याच्यामुळे जी आहे ती शंका आम्ही टेबलवरच निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. 100 मीटरच्या परिसरामध्ये आम्ही पूर्ण वाहतूक डायव्हर्ट केलेली आहे. कुणीही म्हणजे गोंधळ घालू नये किंवा त्याचा दुरुपयोग करू नये किंवा कुठल्याही पद्धतीची अनुचित घटना घडू नये या पद्धतीने पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. मॅडम, 10 वाजता सुरू होणार आहे मतमोजणी. पहिले ट्रेंड्स कधी यायला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे आणि कधीपर्यंत पूर्ण निकाल लागलेला असेल? अराउंड पहिला जो हे आहे पहिला राऊंड जो आहे तो अर्धा तास लागेल आहे. कारण सुरुवात आहे तर प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. मशीन सुरू होणार, ॲड्रेस टॅग आणि सगळे नंबरिंग वगैरे नोट करणार. त्याच्यामुळे पहिला राऊंड आम्ही अर्धा तासात एक्सपेक्ट करतो आहे प्रत्येकाला समजून घेण्याचा. त्याच्यानंतर एक 15-15, 20-20 मिनिटाच्या स्लॉटनी आमचे एक प्रभाग संपतील. साधारणतः 1 ते 2च्या दरम्यान आमची पूर्ण मतमोजणीची प्रक्रिया संपेल आहे. त्यानंतर टपालीची देखील संपेल आणि टपाली आणि मशीनची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच आणि पूर्ण प्रभागाच्या अध्यक्षांचे आलेले काउंटिंग झाल्यानंतरच अंतिम मतमोजणीचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात येईल. खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा आजच्या दिवसासाठी. तर नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायती आहेत. या 27 ठिकाणी सुमारे 167 उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. तर 2216 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी आहेत. आपल्याला माहिती आहे सुमारे 61% जास्त मतदान झालं होतं. मतपेटीमध्ये सगळ्या उमेदवारांचं भाग्य आहे आणि आज निकाल लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.